जादू. जादू कोणाला नाही आवडत? जादू आपल्याला सगळ्यांनाच आवडते. का बरं? कारण जादूमध्ये अशी पॉवर असते. जर आपल्याला एखादा जादूगार जर दिसला, तर आपण आवर्जून ती गोष्ट पाहतो, की आता तो फूल दाखवतोय आणि थोड्या वेळाने काहीतरी मंत्र बोलतो आणि त्या फूल जे असतं रुमालामधलं, ते झाकून टाकतो आणि त्याच्यानंतर तो काहीतरी मंत्र बोलल्याच्या नंतर त्यातून असं काहीतरी कबूतर, काहीतरी असं वेगळं, असं काहीतरी गिफ्ट असं त्यातून निघतं. आता ही जादू ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस किती भारी वाटतं आणि मग अशी जादू पाहिली, की आपल्या मनाला वाटतं, की "अरे यार, अशी जादू जर माझ्या लाईफमध्ये घडली तर किती भारी होईल." नक्कीच ना. अहो, ही जादू आपल्याबरोबर रोज घडते. फक्त आपलं लक्ष त्या जादूकडे नाही. तुम्ही म्हणाल, की असं कसं? जादू तर घडत नाही. फक्त जादूगर तो जादू त्याच्या स्किलनी दाखवतो. तसं पाहायला गेलं तर आपल्या लाईफमध्ये अशी जादू घडतच नाही. पण आज तुम्हाला त्याची मी सिक्रेट सांगणार. ते कसं? आपण जे जी जादू आहे ना, ती आपल्यापाशी पण आहे. ती कशी माहिती आहे? आपण जे बोलतो, एक-एक शब्द बोलतो, त्याने सुद्धा त्याचा असर आपल्या बॉडीवर होतो, आपल्या मनावर होतो, आपल्यामुळे दुसऱ्यांवरती होतो आणि त्या जादूचा उपयोग आपल्याला पाहायला सुद्धा मिळतो. तुमच्या असं मनात गोंधळ होईल, की अशी जादू तर आपण कधी केलीच नाही. बरोबर ना? तर आज ती ट्रिक म्हणजे अशी आहे, की जर आपण शब्द बोलताना कसं बोलतो, ह्या पॉइंटकडे जर लक्ष दिलं आजपासून, तर बघा ती जादू तुम्हाला पण दिसेल. ट्राय करून पहा तुम्ही, ट्राय करायला काय हरकत आहे. कारण मी हळू करायला लागले, तर मला त्याचा इम्पॅक्ट माझ्यावरती दिसतोय, माझ्या बिझनेसवरती दिसतोय, माझ्या फॅमिलीवरती दिसतोय. तर तशाच प्रकारे तुमच्यावर दिसेल. बघा, शब्द बोलताना लक्ष द्यायचं. कसं? की आपण दिवसभरात जर असं बोललो, कसं थोडंसं, "अरे यार, कोणी मला सपोर्टच देत नाही, सगळे इग्नोरच करतात, माझ्याकडे कोणाचं लक्षच नाही." काय शब्द झाले? रडगाणे आपण असे बोललो. आता हे शब्द बोलताना आपला चिडचिडपणा झाला आणि ह्या चिडचिडीमुळे जे काही आपल्या घरातले फॅमिली मेंबर असो, ते असं म्हणतात, की किती हिला हेल्प केली, तरी हिचा नाहीचाच पाडा असतो. मग ते काय करतात? इग्नोर करायला लागतात. म्हणजे आपण जे बोललो, तसं आपल्याबरोबर एन्व्हायर्नमेंट आपण तयार करतो आणि हे एन्व्हायर्नमेंट तयार झालं, की ऑटोमॅटिक आपण असं म्हणतो, "बघ, मी जसं म्हणलं ना, तसंच व्हायला लागलं." आता आपण इथून पुढे जर असं म्हटलं तर मला माहिती आहे म्हणणं सोपं आहे आणि प्रॅक्टिकल त्या गोष्टी होणं थोडं वेगळं आहे. पण जर आपल्याला एखादं झाड, बी त्याचा फायदा पाहिजे असेल, तर त्याला ॲटलीस्ट त्या जमिनीत टाकावं तर लागेल आणि नंतर काय करावं लागेल, थोडं त्याला पाणी तर घालावं लागेल ना, नंतरच कोंब हाच मोटो जर आपण वापरला तर, माझं खूप छान चाललंय, मला सगळे सपोर्ट देत आहेत. खरं तर फॅमिली मेंबर इतके तर बेकार नसतात, जिथे आपल्याला खूपच त्रास देतात. थोडा देत असतात, पण आपण त्याचा बाऊ जास्त करतो. खूप छान सपोर्ट देतात, मला ते हेल्प करतात. असं बोलायला जर आपण चालू केलं, की तुमच्या साइटनी तुमच्या चेहऱ्यावर एक आनंद राहील, की मला सपोर्ट देतात. हा शब्द खूप मोठा आहे. आणि मग त्याने काय होतं, आपण प्रसन्न राहतो आणि आपण प्रसन्न राहिलो, की त्याचा असर आपल्या साईटला होतो. घरात वातावरण छान राहतं, आपली कामं फास्ट होतात आणि तो दिवस आनंदी जातो. बघा, बोललो, त्याचं आपल्याला रिझल्ट त्या दिवसात जादूसारखी दिसते. आता तरी सुद्धा तुम्हाला असं वाटेल, की आम्ही ट्राय करतोय, पण इतकं दिसत नाही. आता बघा, ह्यात स्टोरी पण पाहू शकतो. बल्बचा शोध लावला अल्वा एडिसन. तर त्याचं असं झालं होतं, की त्याला शाळेत असताना शिक्षकांनी सांगितलं, की ह्या मुलाला जे कॅप्चर करायची क्षमता एकदम कमी आहे. हा थोडा मंद आहे. तर ह्याला मी शिकू शकत नाही असं लेटर पण त्या टीचरने दिलं होतं. की मम्मीकडे दे म्हणून. हे मम्मीने लेटर वाचलं, तिला वाईट वाटलं, मग ती खूप रडली. मग तिने डिसिजन घेतला, की माझ्या बाळाला मीच शिकवेन. आता इथे काय झालेलं आहे, जो एडिसन जो शास्त्रज्ञ आहे, त्याला थॉमस अल्वा एडिसनला ज्यावेळेस आईने घरी शिकवलं, आईला माहीत होतं माझं बाळ कसं आहे. पण आईच्या दरवेळच्या शब्दाने माझं बाळ हुशार आहे, माझं बाळ स्मार्ट आहे, माझं बाळ खूप टॅलेंटेड आहे. हे जे शब्द आईकडून त्या बाळाला ऐकायला भेटले. ज्या शिक्षिकेने मुलगा मंद आहे असं सांगितल्याच्या नंतर त्या बाळाने सगळ्या जगात प्रकाश निर्माण करणारा हा एडिसन. थॉमस एडिसन. ही स्टोरी तुम्हाला पण माहिती आहे आणि तुम्हाला माहीत नसेल तर आज तुम्ही ती ऐकली, की खरंच आपल्या शब्दामध्ये जादू आहे. आता ही जादू ज्यावेळेस मी स्टोरीमधून ऐकते, तर मला पण थोडं असं वाटतं, की ही स्टोरीमध्ये होत असेल. लाईफमध्ये होतं का? तर होतं. तर ही जी जादू आहे ना, ती माझ्याबरोबर पण घडली. कशी? मला खरंच हे जे करियर मी करते, प्रोफेशनल करते, त्या ज्या प्रोफेशनलमध्ये मी आहे, त्याचं मला बिलकुल नॉलेज नव्हतं 2006-07 मध्ये आणि मला वाटलं पण नव्हतं एवढ्या मोठ्या स्किलमध्ये मी मास्टर बनेल. ज्यावेळेस मी एका सत्संगामध्ये आमच्या मॅडमला भेटले, मला त्यांच्याकडून जॉब पाहिजे होता तो क्लीन करायचा, साफ एखादा हेल्पर म्हणून जॉब पाहिजे होता. पण ज्यावेळेस मी त्यांना असं सांगायला गेले, की "मॅम मला आहे ना, कसल्याही परिस्थितीत आता मला थोडी गरज आहे. मला कोणत्याही परिस्थितीत थोडासा जॉब द्या, कमी पैशातला असू द्या, पण जॉब द्या, जेणेकरून माझं घर चालेल." त्यावेळेस माझ्या मॅडम वनमाला शिंदे म्हटल्या, की "मी तुला आता लगेच जॉब नाही देऊ शकत, पण स्किल शिकू शकते." आता त्यावेळेस खरं तर माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती. जसं यू-पी-एस-सी, एक्झाम कशी असते, त्याच्यापेक्षा मोठी माझ्यासाठी होती. आणि काय झालं मग, की मॅडम म्हटलं, "मी आतापर्यंत असं काही शिकलेलं नाहीये आणि मला काही त्याचं नॉलेज नाहीये." मॅडम मी काय केलं माहिती माझ्याकडे हसल्या. माझा हात हातात घेतला. हातावरती एक हात घेतला, त्याच्यावर माझा हात ठेवला आणि त्याच्यावर त्यांचा हात ठेवला आणि सांगितलं, "बाळा माझा तुझ्यावरती विश्वास आहे, तू करू शकशील.
तुझा तुझ्यावर विश्वास ठेवायला चालू करावा लागेल आणि नक्कीच तू करशील हा माझा विश्वास असल्यामुळे तुला ही स्किल येईल. आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला हे मला खूप प्राउड फील झालं. कारण त्यांच्याकडे 3-4 सलून होते. त्या मोठ्या सक्सेस मॅडम होत्या आणि त्या मला अशा म्हटल्या, मी खरं तर त्यांच्याकडे छोटा जॉब मागायला गेले होते आणि त्या म्हटल्या, की "तू नक्की करशील." ह्या एका शब्दाने माझी लाईफ चेंज झाली. म्हणजे मला ह्या स्टोरीमधून सांगायचं आहे, की लाईफ अशी छोटी-मोठी चेंज नाही झाली. जी वैशाली अगोदर साधी, सिंपल, बुजरी होती ना, ती वैशाली आज कितीतरी कित्येक लेडीजला मी त्यांचा कॉन्फिडन्स वाढवून द्यायला मदत करते. त्यांना जो इंट्रोव्हर्ट होते, अजिबात बोलत नव्हते, त्यांना मी बोलकं बनवायला लागली माझ्या ज्या स्किलने. त्यांना थोडी जे काही प्रॉब्लेम येते ते सॉल्व्ह करायला मी त्यांना मदत करायला लागले. अशी मी मदत केली. म्हणजे पूर्ण माझ्या लाईफचं त्यांनी सोनं केलं. तर मला ह्या सगळ्या गोष्टीमधून सांगायचं की खरंच आपले शब्द आपल्यावर इम्पॅक्ट करतात. ते आपल्याबरोबर जादू घडवतात. तुम्हाला जादू पाहिजे असेल, तर नक्कीच स्वतःच्या जे शब्द, वर्ड आपल्या तोंडातून बाहेर पडतात, त्याला जर पॉझिटिव्हिटीने तुम्ही जर बोलायला लागलात, तर ही जादू तुम्ही सुद्धा पाहू शकता. तुम्ही सुद्धा खूप छान आनंदी राहू शकता. फक्त बोलताना ते आपण चांगल्या इंटेन्शननी बोलू. म्हणजे काय होईल, त्याचा जो असर आहे ना, तो आपल्या साइटनी आपल्याला पाहायला भेटेल आणि बरोबर आपण रोज आपल्या लाईफमध्ये जादू पाहू शकतात. ट्राय करून पहा. तर वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे आभार. असाच व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. कमेंट करून सांगा, की जादू ही घडते तुम्ही ट्राय केली का?